भीतर के ओए आता है ना मुझे मुझे पता चला है कि वो जो कस्टमर का गोल्ड है उसको चाहिए तो कंपनी जो आज का रेट है गोल्ड का और जो का उसको जो मजूरी वगैरह है गोल्ड करने के लिए बनाने के लिए वो देने के तैयार है, रेडी है। हमने गोवा और कोल्हापुर में भी सर आपके पास वो जो क्या बोलते हैं कोटेशन भेज दिया है। वो फॉलो पे इधर BH और ये रेड वो करता है हेड ऑफिस से और मिल जाएगा उसका। और नहीं तो उनको बोला है कि कोर्ट का आदेश आने के बाद आपका जो पुराना गोल्ड रखा है वो रिप्लेस करके आपको पुराना भी मिल जाएगा। ऐसा नहीं कि वो नया है बना के दिया है, तो ऐसा नहीं, दोनों भी के कौन सा भी चाहिए तो मिल सकता है। तो देर हो रहा है तो मिल जाएगा। उसको कितना साल हो गया अभी इस चीज पे? केस 2021 का केस है। 2021 का केस है, हाँ, अभी 21 का केस 2024 हो गए। 24 अभी हो गया। तो हाँ, हम लोग बोल रहे हैं कि आप बोले कि उनको आप गोल्ड इन रिटर्न दूसरा दोगे, लेकिन बहुत साल हो गए कि आप नहीं दे रहे उनको। ऐसा है, वो फॉलो कर रहे हैं हेड ऑफिस से। कितना कितना फॉलो एक साथ? वो मुझे वो उतना मालूम नहीं है। ये रेड और जो हेड ऑफिस का है ना वो चालू है उसका हेड ऑफिस में। अभी मैं जो पूछ रहा हूँ, आपकी पूछने के बाद आपको समझाएगा कि कितना दिन में मिल जाएगा। कर रहा हूँ, वो कस्टमर है ये हमारे से है, वो उसको मिलना चाहिए। हम कर कोशिश कर रहे हैं, हमारा मनोपुर में भी किसी को भी 1 रुपया नहीं करता है, देता है पूरा पर देता है। लेट होता है पर उसको कस्टमर का पूरा देता है। ऐसा नहीं कंपनी कि गोल्ड रखने के बाद पूरा इंश्योरेंस है, सेफ है, कस्टडी CCTV कैमरे फुटेज है, सभी कंपनी का फैसिलिटीज है। कस्टमर को बहुत फैसिलिटी देता है। अभी गोल्ड रखने के बाद अभी हो गया प्रॉब्लम, वो कोर्ट में एफआर है, इसीलिए उसको परेशान है कि कैसा देंगे। वो कोर्ट बोलेंगे इधर गोल्ड कोर्ट में हाजिर करो, ऐसा होता है। तो जब तक कोर्ट आदेश नहीं देगा तब तक इनको नहीं मिलेगा। नहीं, स्टैंड बाय पे आप कुछ अरेंजमेंट करते हैं क्या? आप भी जो कस्टमर गया कोर्ट में कि बाबा ऐसा सा हमारा गोल्ड मिलना चाहिए, आदेश किया, कोर्ट का आदेश आता ही तुरंत मिल जाएगा। नहीं तो नया गोल्ड अभी बना कर देंगे हमारा मन। पर उन लोग बोल रहे हैं 1 साल से आप बोल रहे हैं नया गोल्ड बना के देंगे, अभी तक कुछ नहीं हुआ। मैंने RM सर ने उनको जो कस्टमर है ना उसी टाइम में कॉल किया था, उनको ही मालूम है कस्टमर को। RM सर सर ने दोनों ने कॉल किया हेड ऑफिस को और फॉलोअप चालू है। आपका नाम क्या है सर? मेरा नाम दिलीप शिंदे है। दिलीप शिंदे। आप मैं एम शेकोड आहे। हाँ ओके। हां काढलेले आणि आता 2019 हांव गोल्ड म्हणजे व्हरपा येयल्ले, पूण तेचे पयलीं हांगा तेंच्यांनी कितें तरी फ्रॉड केल्लो दिसता। आमकां खबर नाशिल्लें, आमी डेली येवप वचप कित्याक म्हाका गोल्ड जाय आशिल्लें, म्हाज्या मावशेच्या चेडवाचें बी लग्न आशिल्लें म्हणून। पूण हेंच्यांनी आमकां कांयच सांगूं ना। आमी येतालीं, आमी आतां हांव पयशे पे करता, तुमी गोल्ड रिलीज करा, पूण गोल्ड रिलीज करपाक रेडी ना, कित्याक तेंचें अशें कितें आशिल्लें आमकां खबर नासली। मागीर कोवीड येयलो, कोविडाच्या फाटल्यान जेन्ना मागीर हेंच्यांनी पळय केस रजिस्टर केली न्ही, तेन्ना हे सांगपाक लागले की स्टाफ सांगपाक लागलो की तुमचे गोल्डाचे अगेन्स्ट फ्रॉड जाला म्हणून। तेन्नाच्यान आतां येता वयता आमी की आमचे गोल्ड रिलीज करा, तर ते सांगता की तुमचे गोल्ड केसीन आसा, रिलीज जावचें ना। समज जर गोल्ड केसीन आसा जाल्यार गोल्ड आमचे हांगा कित्याक आसा? कोर्टान आसूंक जाय आशिल्लें, एक क्वेश्चन जालो। दुसरें हांवें आतां वर्स म्हणजे हांव हरशीं हें करीत आसा, कंप्लेंट करीत आसा। आतां वर्स जालें, फेब्रुवारीन आतां वर्स जातलें। हांवें कस्टमर केराक तेंच्या कंप्लेंट केल्ली की म्हाका गोल्ड जाय म्हणून। तेंच्यांनी म्हाका सांगलें तुका न्यू गोल्ड दिता। हांवें सांगलें म्हाका न्यू गोल्ड नाका, म्हाका म्हाजेंच जाय। सो तें म्हणपाक लागलें केस काबार जावचे पळय म्हणजे जायसर तुका आमी हे गोल्ड दिता, मागीर तुजी गोल्ड तुका तूं म्हणजे हांवेंच सांगलें म्हाका म्हाजी गोल्ड जाय म्हणून। जाल्यार म्हाका म्हणपाक लागलें कोटेशन हाडून दी। हांवें 4 कोटेशन 5 कोटेशन हांकां परत चेंज करून दिलें। जाल्यार हेंच्यांनी म्हाका हो 2 फेब्रुवारी म्हयनो 4 म्हयन्यांनी म्हाका विचारता की तुमी आतां येयल्या, आतां कित्याक इतलीं वर्सां खंय आशिल्लीं काय म्हणून। हांवें म्हणलें बाबा कॅमेरा आसा, तुमी चॅक करा। आनी तेजे पयलीं हांव हांगा म्हाका दिसता 11:15 जायसर सुद्दां हांव 2 फावटी रावलें, एकदां पुलीस सुद्दां येयल्ले हांगा। आनी तेन्ना तेंच्यांनी सगळे डॉक्युमेंट्स दिला, FIR आनी कितें डॉक्युमेंट्स असले पळय ते दिले, आनी हांवें ते म्हज्या एडवोकेटाक दिला। आनी आतां हांव एडवोकेटा थ्रूच हें करता। पूण आयज म्हाका अशें दिसलें की वचून पळोवया म्हणून। आयज म्हाका अशें दिसलें की वचून पळोवया म्हणून। जाल्यार आयजूच तीच गजाल आसा। म्हाका भंय आसा खंय तरी हे म्हाजे गोल्ड ऑक्शनाक काडटले म्हणून, काडलाय बी म्हणून सांगूं शकना।
कसा चोरीतला आणि वर्स जाले ह्या गजालीक आतां की तो म्हणटा न्ही की तुका न्यू गोल्ड मेळटलें म्हणून. वर्स जाले फेब्रुवारीन आतां वर्स जातले हांवें कंप्लेंट केल्ली न्यू गोल्ड दिता म्हणून सांगलें. अजून कांयच ना. आनी हे अशेंच करतले फटयतले आमकां. कित्याक समज जर त्या भुरग्याक जर वाचोवंक सोदता न्ही जाल्यार खंय तरी हें आमच्या गोल्डाचे म्हणजे आमचे गोल्ड जे आसा पळय तेजे कडल्यानूच पयशे म्हणल्यार ते रिकवर करूंक सोदता आसतले तेणी कितें फ्रॉड केला तो. सो खंय तरी म्हाका भंय आसा म्हाजे गोल्ड खंय तरी ऑप्शनाक वतले म्हणून हांव आयज येयल्लें हांगा. दिता म्हणून सांगलेलें तेच सांगता न्ही सर तेंच्यांनी दिता म्हणून सांगलें. पूण आतां फेब्रुवारी दुसरें वर्स येयलें. म्हाका 4-5 फावटी कोटेशनां चेंज करपाक लागली. हे कोटेशन दी अशें जाय तशें जाय. म्हाका सांग सर कोटेशन हांव एज अ फायनान्स मॅनेजर म्हणून काम करता. म्हाका खबर आसा कोटेशनाचो मिनींग कितें तो. हे म्हाका सांगता की म्हाका अशें कोटेशन जाय तशेंच कोटेशन जाय. कोटेशनाक कितें इश्यू आसा. आनी वर्स जाले आतां हो फेब्रुवारीन वर्स जातले सर की गोल्ड दिता म्हणून सांगला पूण अजून कांयच ना. फॉलोअप करता म्हणटा कितलो फॉलोअप. 4 वर्सां जालीं सर आमचे गोल्ड हांगा आसा. 4 वर्सां कोण रावता. आनी लास्ट टायम म्हाका सांगता ते लास्ट टायम फेब्रुवारीन जेन्ना येयल्ले तेन्ना की तुमी ह्या इतलीं वर्सां खंय आशिल्लीं काय म्हणून विचारता ते म्हाका. हे खंय आशिल्ले हेंच्यांनी म्हाका आमकां सांगलें. तेंची रिस्पॉन्सिबिलिटी आशिल्ली आमकां सांगपाची की तुमचे गोल्डाचे अगेन्स्ट फ्रॉड जाला तुमचे गोल्ड तुमकां मेळटले ही तेंची रिस्पॉन्सिबिलिटी आशिल्ली. ही तेंच्यांनी कोणीच सांगूंक ना कांयच करूं ना. पूण तेंच्या स्टाफान सांगलें आमकां की अशें अशें जालां कित्याक आमी परत परत येतालीं म्हणून गोल्ड व्हरपाक. आनी म्हाका हेंचेर विश्वासूच ना सर ते दिवचे ना. हांव तुमकां आतां सुद्दां सांगता तेंकां लास्ट टायम सांगलेलें आमी मिडियाक आपयतली आनी मागीर तुमी म्हाका कांय सांगू नाका म्हणून. आतां वर्स जालें तेच चल्लां कांयच जावना. मुख्यतः दिसता ऑप्शन जावंक शकता ऑप्शन जावं विदाउट युअर हय इन्फॉर्मेशन. जावं शकता करूं शकतात ते. तेंकां जाय जाल्यार ते कितेंय करूं शकता. सांगनासतना करूं शकता. तुम्ही पोलिसाकडे बी गेल्ली. पुलिसांक केल्या न्ही कंप्लेंट. पुलिसांक कंप्लेंट केल्या काय कितेंच जावना. काय एन्क्वायरी सुद्दां करूं ना. पुलिसांनी आपोवंक सुद्दां ना तेंकां. कित्याक आपोवना फॉर वॉट रिजन. आपोवपा जाय आशिल्लें न्ही. हांव तेज्या वांगडाच गेल्लें एडवोकेटा वांगडा 2-3 फावटी वचून येयली. आता तुमचे भांगर 4 वर्सां जाल्या फायनान्सान. हय फायनान्सान आसा. अशेंच आहा तेच लायन पैसे घेयना रिटर्नूय दिना. हांवें हाडलें तेंकां पयशे. हांव आत्तां रेडी आहा पे करपाक. तुमी सांगा 4 वर्साचे म्हाका कॉम्पन्सेट कशें करता तें सांगा. कित्याक लागून ओगी हांव कितलो घालो तुम्ही लोन तो. हांवें तेन्ना 3 आनी 3-4 लाखाचो असो लोन घेतलेलो दोन सेपरेट हे करून. ओके थँक्यू. की मणप्पुरम फायनान्सान तांणी गोल्ड प्लेस केल्लें. ते गोल्ड प्लेस करून जेन्ना ते हाडपाक गेले तेन्ना तांकां अशें कळून आयलें की थंय ऑलरेडी 2 मनशांनी तेजें नांव अक्षय जाधव आनी अक्षय गायकवाड म्हणून हे 2 मनीस तेजे एम्प्लॉई. हे एम्प्लॉईन खंय तरी मिसएप्रोप्रिएट केला त्यांचेच गोल्ड आनी 30 जाणांचे आनी कोणाची तरी फॉर्ज नांवां दिल्यात. फॉर्ज आयडी दिवन तेंचे प्लेस केलां आनी तांणी तांचे तेजेर पयशे काडून जवळ जवळ 50,77,000 रावंड अप तांणी पयशे काडले आनी फॉर्जरी केल्ली आसा. स्टाफान कस्टमराचेर लोन भांगराचेर लोन घेतलो. स्टाफान तेंच्याच स्टाफान जे प्लेस केल्ले आसलेले कस्टमर तेजेरूच आनी एक फर्स्ट करून 30 सुमार फर्स्ट डॉक्युमेंट करून लोन घेतलो आनी तांणी पयशे घेतले आनी ते मिसएप्रोप्रिएट केले. इन द मीन टायम मणप्पुरम कंप्लेंट जावन तांणी कंप्लेन फायल केली तेंचेर आनी तांकां अरेस्ट केलो. पूण जवळ तेणी मागीर तांचें फॉलोअप करूंक ना. मे बी तेंचें नांव पिड्यार जातलें म्हणून अशें तरेन तेणी ब्लँकेट घातला आसूंक शकता. मागीर सबसिक्वेंटली जर पळोवंक गेल्यार फायनल रिपोर्ट पुलिसांनी फायल केला फॉर क्लोजर ऑफ एविडन्स फॉर द बेस्ट रिजन नोन टू देम. जर एविडन्स सगळे आसा एविडन्स भितून वयल्यार 30 फॉर्स तुका डॉक्युमेंट मेळटात. गोल्ड हांगा आसा तांचे सगळे डॉक्युमेंट्स आसात. आय थिंक पुलीस हॅड इनफ डॉक्युमेंट टू प्रिपेर टू हॅव अ इन्क्वायरी पूण करूंक ना. कित्याक फॉर द बेस्ट रिजन टू नोन टू देम. आनी आतां जवळ अशी स्थिती अशी आसा की फायनल रिपोर्ट पेंडींग आसा बिफोर वास्को कोर्ट आनी डिस्पायट ऑफ रिपिटेड नोटिसीस कंप्लेन एंटिटीज मणप्पुरम फायनान्स कोणूच आज पर्यंत कोण येवंक ना. सो हांचे ते कस्टमरांचे पयशेय घेवपाक रेडी ना आनी गोल्डूय दिवपाक रेडी ना. पयशे घेवपाक रेडी ना गोल्ड दिवपाक रेडी ना आनी म्हणटा कितें की ते एविडन्साक आसा म्हणून. पण आज पर्यंत ते एविडन्साक आसून कोणेच तरी ते फुडाकार घेवना आनी ते गोल्ड आसा तशें थंयच आसा पेंडींग. आनी आतां तितून भितर फियर फॅक्टर असो आसा की तांचे गोल्ड समज बाय चान्स मणप्पुरमान जर ऑप्शन केलें सो तांकां गोल्डूय ना आनी तांचे कितें आसलेले इतले वर्साचे तेंचे सेविंग्सान तेणे गोल्ड केल्ले ते सगळे तांचे वील हॅव टू वॉश देयर हँड्स. आफ्टर इट इज द ड्युटी ऑफ द पुलीस टू कम अँड डू द इन्क्वायरी अँड हॅज टू ऑफकोर्स तेजे भितर आमी कंप्लेन फायल केल्ली आसा. द कंप्लेन इज स्टील पेंडींग बिफोर द पुलीस अँड पुलीस हॅज सो फार नॉट कॉल्ड देम अँड नॉट टेकन एनी एक्शन इन रिगार्ड्स टू दॅट.
सांगला ॲडवोकेटान सांगता तशेंच म्हाजे भांगर आमी 4 वर्सां हांव हेच्या बरोबर रावन तिची वाट पळयता आतां मेळटले प्रत्येक फावटी पयशे दिवपाक गेले क्लियरेशन दी म्हटल्यार ना मागीर या जेन्ना स्टार्टींग प्रॉब्लम जालो त्याच दिसा हांव हांगर आसलो आनी हांव क्लियर करपाक येयलोलो की म्हाजी गोल्ड दिया म्हणून तर तेन्ना दस्तगिरी म्हणून एक कोण तरी पी आय कोल्हापूरच्यान तोच आसला म्हणजे सर म्हणजे म्हाका क्लियर कर तो कितें म्हणपाक लागलो हांगर फ्रॉड जाला मागीर तुजो मागीर मेळटलो म्हणून बरें म्हळ्यार 4 दिसांनी येवं परतून 4 दिसांनी येयला तेंची ती इन्क्वायरी चालूच आसली आतां दिता ते येता बाबडे निलिमा हांवूय येता आनी दोग जाण एक बायल तर ते भांगराच्या हितून शॉकान मेंटली जाली क्रॅक जाली ती ना एकटो बाबडे येवपाक आमच्या वांगडा आनी एक इनवॉल्व जालो आतां पयस गेला पावूंक ना पण आयज आमी हे सडनली कितें इन्क्वायरी करपाक बाबा कितें जातलें मेळटलें वो ना कितें म्हाजे 3-4 लाखाचे म्हाजे 5 लाखाचे भांगर आसा ते म्हाका तशें सगळें दिता भांगर चड लोन कमी आसा भांगर चड आसा पण लोन कमी आसा कितें म्हाका कितें गरज पडली काडलें ते आतां आयज दिता फाल्यां दिता करून 15 लाखाचे भांगर आसा 200 ग्राम कितले जाले तुम्ही काउंट करा 200 ग्राम हे येयल्यार तेन्ना हो सिंधे सर येयलो म्हणपाक आपूण तें सगळें करता निलिमाक म्हणलें तूं कितें म्हाकाय टायम नासलो तूं कितें करपाचें करून घे हांव म्हणलें तुज्या फाटल्यान सपोर्टाक आसा मागीर कंप्लेंट दिली कोर्टान घेतली एडवोकेटा कडेन हातीन दिली तरी हें जागत केन्ना आतां जस्ट हे बेश्टे येयले इन्क्वायरी करपाक ते आसावूय ना पळोवपाक कितें ऑप्शनाक घातल्यार कांय सांगिना आमचे फोनूय घेयनात आतां फोन केले जाल्यार आमचे बाबा गोल्ड आहा म्हणल्यार रोखडेच कट करतात ते स्टाफांक हे धमकी दिता तांकां तुमी फोन तेंचो घेवचो ना फोन सांगचो ना ते स्टाफ बाबडे भिता हे जे मॅनेजर आसा एरिया मॅनेजर आसा तेंचे मॅनेजर आहा तांकां तापयतात आनी आमचे भांगर मेळपा जाय म्हणून आतां लास्ट आमकां तुमचे कडेन विनंती करची पडली मिडियाक तुमकां हाडची पडली कारण कितें आमी इतले भांगर म्हळ्यार त्या तरी आनी कोणी जर आसले ते कशें कितें करूंक शकता आमी तरी पासस करून रावल्या आमच्या जाग्यार आनी कोण बाबा नासलेले कितें करता तेच्या निलिमाची बाबड्याची परिस्थिती अशी आहा की ती गोल्ड सोडपाक दिवन ते लागीं करून पयशे तेणी हाडलेले आनी ते सुद्दां घेवपाक तयार ना ते हांवें सुद्दां 4 फावटी हाडले ते पयशे घेतले ना आतां ना मागीर वयले अशें करून सांगपाक लागले तो मागीर म्हणटा पुलिशेन कंप्लेंट दी कोर्टांतल्यान दिल्या परत तुमकां मेळटले हेचे फुडें हे कोर्टान वचपाक रेडी ना कोर्टान येवपाक रेडी ना आमकां कांय इन्फॉर्मेशन करपाक रेडी ना हे आतां तुमी लक्ष दवरपाक तेचेर आनी कांय ना